अकोल्यात उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे। शहरातील मालवाहू ॲटोमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे। या व्यक्तीचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा असा अंदाज अकोला पोलिसांनी वर्तवला आहे। गेल्या काही दिवसापासून विदर्भात सूर्य आग ओकतोय आणि नागरिक होरपळून निघत आहे। अकोला जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले होते। पुढील काही दिवस अकोल्यात उष्णतेचा इशाराही दिला होता। याच उष्माघातामुळे अकोल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे। अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मालवाहू ॲटोमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला। याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मृतदेहाच्या अंगावर कुठल्याही मारहाणीच्या जखमा नाहीत। कदाचित या व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे। मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला। अहवालानंतर मृत्यूच्या मागचं नेमकं कारण स्पष्ट होईल। मात्र पोलिसांनी या मृत्यूमागे उष्माघाताचा संशय व्यक्त केला आहे। त्यामुळे अकोल्यात पहिला उष्माघाताचा बळी गेला असल्याची चर्चा सुरू आहे। दरम्यान अकोला जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून तापमानात मोठी वाढ झाली आहे। काल अकोल्यातील तापमान जगातील दुसऱ्या क्रमांकावर होते। 44 अंश सेल्सिअस इतकं तापमान अकोल्यात नोंदवण्यात आलं होतं। विदर्भातील 4 जिल्हे देशातील सर्वात उष्ण शहरामध्ये असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले। त्यामध्ये अकोल्याचे नाव आघाडीवर आहे। 4 दिवसापासून अकोल्यात सूर्य आग ओकतोय। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।